तुम्ही पण कापूस उत्पादक शेतकरी आहात का? तुम्ही पण कापूस पिकाची लागवड केली आहात किंवा करणार आहात का? तर शेतकरी बंधूंनो, आज मी कापूस पिकातील तण नियंत्रणाच्या 2 जबरदस्त अशा पद्धती सांगणार आहे. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर संचालिका अलिक्षा मनसुरी. कापूस पीक हे महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे पीक आहे. तर बरेचसे शेतकरी बांधव कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात आणि लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात जी येणारी प्रमुख समस्या म्हणजे तण नियंत्रण. बरेचसे शेतकरी बांधव तण नियंत्रणासाठी मजुरांचा मोठ्या प्रमाणात खर्च, तसेच वेगवेगळी महागडी औषधे वापरत असतात, तसेच राऊंडअपसारखे औषधे वापरत असतात. तर हे टाळण्यासाठी आज मी जबरदस्त अशा 2 तण नियंत्रणाच्या पद्धती सांगणार आहे. तर ती पहिली म्हणजे तण उगवणीपूर्वीचं तणनाशक, दुसरी म्हणजे तण उगवल्यानंतरचं तणनाशक. तर तण उगवणीपूर्वीचं तणनाशक म्हणजे आपल्याला UPL कंपनीचं डोस सुपर घ्यायचं आहे. यामध्ये पिंडामेथिलीन 38.7 CS फॉर्म्युलेशनमध्ये आहे. तर हे बीजनाशक म्हणून काम करत असते. तर कापूस पिकाची लागवड झाल्यानंतर 72 तासाच्या आत आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 700 मिली या प्रमाणात फवारणी घ्यायची आहे. फवारणी करताना दाट आणि भरगच्च अशी फवारणी घ्यायची आहे. बरेच शेतकरी बांधव 100 ते 150 लिटर पाण्यासाठी फवारणी घेत असतात. तर ही पद्धत रॉंग आहे. तर आपल्याला 200 लिटर पाणी घ्यायचं आहे, 700 मिली दोस्त सुपर घ्यायचं, भरगच्च असा दाट लेअर आला पाहिजे. तर यामुळे कापूस पिकातील तणाचे बीज आहे हे बीज खराब होऊन आपले 1 ते 1.5 महिन्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे तण उगत नाही. तर दुसरी पद्धत आहे तण उगवणीनंतरचं तणनाशक. तर त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे इन्सेक्टिसाईड कंपनीचं स्टॉक हे औषध. यामध्ये पायरीथायाबेट सोडियम 10 EC फॉर्म्युलेशनमध्ये, ट्रॉपिकल ॲग्रोचं टॅग क्विक यामध्ये क्विझॅलोफॉपिथाईल 5 WW EC फॉर्म्युलेशनमध्ये आहे. तर ह्या दोन्हींचा एकत्रित फवारणी घ्यायची आहे. तर त्यामुळे काय होणार आहे, तर जे कापूस पिकातील रुंद आणि लांब पानाचे तण आहे, म्हणजेच रुंद पानातील म्हणजेच काँग्रेस, चील, माठ, मेथी, तसेच लांब पानातील हरळी, लवळा, रानमका, शिप्पी, वाघनक असे जे तण आहे, या सर्व तणांचा बंदोबस्त या ठिकाणी होणार आहे. कुठलेही तणनाशक वापरले तर कापूस असो किंवा कांदा पीक असो तर थोड्याफार प्रमाणात झटका पोहोचत असतो, वाढ फुटत असते. तर यासाठी आपल्याला पॅसिफिक हे औषध घ्यायचं आहे. यामध्ये ग्रीन सीड बेस्ड आणि ग्रोथ प्रोमोटर असल्यामुळे जे कापूस पिकाची फुटलेली वाढ आहे ती जलद आणि जोमदार होत असते आणि जे पीक ट्रेसमध्ये गेलेले ते ट्रेसमधून बाहेर निघते. तर यासाठी आपल्याला पॅसिफिक, स्टॉक आणि टॅक्विक या तिन्हींचा एकत्रित असा फवारणी घ्यायची आहे. तर फवारणी करताना एक टिप्स लक्षात घ्यायची आहे. फवारणीसाठी आपल्याला पाण्याचा pH मेंटेन असला पाहिजे, पाणी स्वच्छ असले पाहिजे, तसेच फवारणी करताना पिकामध्ये पुरेशी ओल असली पाहिजे. फवारणी ही दाट आणि भरगच्च झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने ह्या 2 पद्धतीचा अवलंबन आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर तो कसा, तर आपल्या पिकाची स्टेज बघून स्टेजनुसार आपल्याला ही तणनाशके निवडायची आहे. तर हे घेण्यासाठी कुठं यायचं आहे, तर शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर. येथे भेटणार आहे तुम्हाला लागवडीपासून तर काढणीपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन, तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी तज्ज्ञ सल्ले, तसेच मोफत प्लॉट व्हिजिट सुविधा, तसेच कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी शास्त्रीय मार्गदर्शन. पीक कुठलेही असो, कापूस, मका, तसेच अद्रक, टोमॅटो, मिरची व इतर भाजीपाला वर्गीय पिके, कुठलेही पीक असो तर संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. असेच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल. धन्यवाद.